मॉर्निंग गाईज. तर आज आपण एका वेगळा व्लॉग बनवणार आहोत. एक वेगळंच आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि यासाठी तुम्हाला तर गाईज हा एअरपोर्ट आहे आणि आपण आता तिथे जाणार आहोत. ते जे तिथे दिसतं आहे तिकडेच आम्ही जाणार आहोत. हॅलो गाईज. तर आज मी आले आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मी टर्मिनल 2 वर आहे. आम्ही डोमेस्टिक एअरपोर्टवरती आलेलो आहे आणि मी आज फर्स्ट टाईम फ्लाईटनी जाणार आहे. आणि हे बघा कसं दिसतंय. सो माझ्यासाठी हे नवीन आहे कारण मी फर्स्ट टाईम आले आहे आणि आता मी चालली आहे दिल्लीला, म्हणजे गुरुग्रामला ॲक्च्युली. कारण मी माझ्या ऑफिस थ्रू चालली आहे आणि माझ्यासोबत माझी मॅम आहे. आता मी आज जातोय, सगळं चेकिंग वगैरे होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसं काय होते ते. स्टे विथ मी. ओके बाय. तर गाइज हम ना इथे आता हम क्या ले रहे अभी. हाँ बोर्डिंग पास ले रहे. आम्ही आता बोर्डिंग पास काढतोय. आम्ही ऑनलाईन ऑलरेडी काढून ठेवलं आहे बट आता आम्ही प्रिंट घेतोय त्याची. आम्ही थोडे कन्फ्यूज झालो म्हणून आम्ही जरा मागे आलो. आम्ही जरा विचारणार कोणाला तरी इथे कसं काढायचं बोर्डिंग पास. म्हणजे बोर्डिंग पास तर आहे पण आम्हाला तो टिकट रहता है ना, टिकट हाथ में ऐसे दिखना पड़ता है. वो चाहिए हमको, वो चाहिए. आता परत ट्राय करतोय, चेक करतोय. जर आम्हाला जमलं तर परत करू आम्ही. माझा आवाज येतोय हॅलो हॅलो. आम्ही परत ट्राय करतोय आणि आम्ही बघतोय जरा की आम्हाला जमतंय का. सो फायनली आम्हाला मिळालेला आहे बोर्डिंग पास आणि आम्ही आता या चेक इनमधनं आतमध्ये आलो आहे. या चेक इनमधनं आम्ही चाललो आता परत आतमध्ये. हां बापरे. गाईज इथे ना चेकिंग चालू आहे. म्हणजे आपण जेवढे पण डिजिटल गोष्टी आणतो किंवा आपल्या बॅगेत जे काय असेल ना ते आपल्याला इकडे दाखवावं लागतं. आपली बॅगची चेकिंग होते, आपल्या सामानाची चेकिंग होते. तिथे आतमध्ये दिसते सगळं जात आहे. स्कॅनिंग होतं तिथे सर्व आणि मग आपल्याला परत आपलं सामान आपल्या बॅगेत भरावं लागतं. तर गाईज आमची चेकिंग झाली आहे आणि आमचं सगळं सामान आलं आहे आणि पूर्ण बॅग सगळं स्वेटर वगैरे पण टाकलं होतं. आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. चेकिंग वगैरे सगळे झाले आणि आता 5 वाजलेत. आम्ही 4 वाजता आलो होतो, तिथे पोहोचलो होतो. आता 5 वाजल्या मला 1 तास लागला ट्रेक सगळं चेक वगैरे करण्यासाठी. तर आम्ही परत इथे जाणार आहोत. माझं चेकिंग कुठे ठेवलं मी माझा बोर्डिंग पास विसरले होते, परत घ्यायला गेलो होतो. आम्ही आता चेक इन करणार आहोत. परत दुसरी जागा आहे तिकडे जाणार आहोत. पुढे जात असताना आम्ही बघत जात होतो सगळीकडे. हा एअरपोर्ट इतका मोठा आहे आणि आतून अक्षरशः मॉलसारखा आहे. जे काय बघाल ते तुम्हाला घ्यावंसं वाटेल. आणि पुढे जात असताना आम्हाला एअर होस्टेससुद्धा दिसले जे आमच्यासोबतच पुढे फ्लाईट अटेंड करायला जात होते. आणि हाँ ना, मतलब इतना ट्रैवल करते करते ही टाइम निकल जाता है आराम से. मी येते येते जस्ट बघितलं आणि इथे किती किती छान आहे बघा ना. भारी भारी केलेलं आहे. गाईज हा दिसतोय एरोप्लेन आहे. एरोप्लेन पण हा आमचा एरोप्लेन नाही, हा एअर इंडियाचा आहे. आमचा विस्तार आहे आणि आम्ही वेटिंग एरियामध्ये आहोत. इथं सगळेजण झोपा काढत आहेत. आता 5:30 वाजलेत आणि आमची फ्लाईट आहे 6:30 वाजता. 1 तास आम्ही झोपा काढणार आहोत. भेटू फ्लाईटमध्ये किंवा फ्लाईटवर जाताना. बाय बाय. आता आम्ही प्लेनमध्ये चाललो आहे आणि ही आता बोर्डिंग आमची होते. ही सगळी लाईन लागली आम्हाला प्लेनमध्ये जायला.
आता द्वार क्रमांक 42B वरून उड्डाण करेल. सो फायनली आता आम्ही चाललोय आणि आम्ही आता बोर्ड करतोय. आम्ही आता चाललोय आत. तुम्हाला काय कॅमेरा अँगल पकडते. सो गाईज फायनली आता आम्ही चाललोय. आम्ही आता प्लेनमध्ये जाणार बसणार आहोत आणि आमचं आता चेकिंग चाललं आहे. सगळीकडे चेकिंग होते आणि हे गरजेचं असतं. हे मोबाईलमध्ये असलं तरी चालतं, प्रिंट केलं तरी चालतं. आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. तुझी टेकडे आम्हाला आमची सीट मिळाली आहे आणि इथे आम्हाला जायचं आहे. मी जाऊन बसते थांबा. हॅलो गाईज, आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. माझी विंडो सीट आहे. थोड्या वेळाने आम्ही टेक ऑफ करणार आहोत आणि आता सगळेजण बसत आहेत आपापल्या जागेवर. बघू शकता. Concern, and we will now brief you on the safety features of this Vistara Airbus 320 aircraft. To fasten your seatbelt, insert the metal tip into the buckle. Your seatbelt can be tightened by pulling the strap and loosened this way. To unfasten your seatbelt, lift the flap and pull the ends apart. If there is a loss of cabin pressure, oxygen masks will deploy from the panel above you. Remain seated and pull the mask down sharply to start the oxygen flow. प्लेन तो पूर्ण वाकडा झालाय. आम्ही पूर्ण वाकडे आहोत. हा प्लेन पूर्ण क्रॉस. मला खाली काहीच दिसत नाहीये. ढगात आहे मी. बापरे, पहिल्यांदा ढगात असल्याची फिलिंग येते. पण बोलतो ढगात आहे ढगात आहे. जाम डेंजर बाबा. मजा तर येते पण भीती पण वाटते. जमीन तर एकदम आयलंड असल्यासारखी वाटते. किती हाईटवर आहोत बघा आम्ही.
ब्रेकफास्ट आहे हा इकडचा. मॅमनी व्हेजिटेरियन घेतलं, ती व्हेजिटेरियन आहे आणि मी नॉनव्हेज घेतलेलं आहे. आज फ्रायडे आहे. तर गाईज आता आम्ही दिल्लीला पोचलो आहे आणि आमचा प्लेन हा अँगल घेतो आहे एक प्रॉपर लँडसाठी. आम्ही एअरपोर्टवर आता उतरणारच आहोत थोड्या वेळामध्ये आणि आम्ही पूर्ण क्रॉस झालो आहोत. तुम्ही बघताय मला किती बारीक दिसतंय, सर्व एकदम छान दिसतंय. आणि आता हा व्ह्यू आहे, इतका मस्त आहे, हा खूप सुंदर आहे. गुड मॉर्निंग दिल्ली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता दिल्लीला पोचलो आहे आणि आम्ही सकाळी जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना की इकडनं पटकन जातं, हे तेच आहे, पण हे खूप स्लो चालतं पण चांगलं आहे. आता माहिती पडलं की ते बेसिकली असं काम करतं की तुम्ही चालते आणि ते खूप फास्ट फास्ट तुम्हाला पुढे निघेल. नाईस. हॅलो गाईज, आम्ही दिल्लीला पोचलो आहे आणि आता वाजले आहेत 8:30, 8:45 ऑलमोस्ट. आणि इथे खूप थंडी आहे, 12 डिग्री सेल्सिअस आहे. आम्ही आता इथे एखादी उबर किंवा ओला बघतोय जेणेकरून आम्ही आमच्या ऑफिसला पोचू शकतो. आम्ही इथे ऑफिसच्या कामामुळे आलो होतो आणि त्यासाठी मी तर मॅमच्या भरोश्यावर आली आहे. मॅम सगळीकडे धावपळ करत आहेत, तेच सगळीकडे धावपळ करत आहेत आणि तेच सगळं सर्च करत आहेत. मी फक्त त्यांना फॉलो करते. आणि एरोप्लेनमध्ये बसलेली असताना मला असं कधी कळलं नव्हतं की एवढी थंडी असेल. एकदम नॉर्मल दिसत होतं जसं की आपल्या मुंबईला असं, तसं बाहेर आल्यानंतर ॲक्च्युली एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर माहिती पडलं की खूप थंडी आहे. 12 डिग्री आहे पण मजा येते, छान आहे. आम्ही आता ऑफिसला जातो. बाय बाय. आमची कार येईपर्यंत थोडा टाईमपास करते, अजून आमची कार आली नाही आहे. तोपर्यंत ही फिश टँक बघत होती, म्हटलं की तुम्हाला पण दाखवू. हॅलो गाईज, आणि आता मी पोचले आहे माझ्या ऑफिसला. मी आता माझ्या वॉशरूममध्ये आले, जरा फ्रेश होत होते आणि मी माझं ऑफिस दाखवणार आहे. हा आमचा दिल्लीचा ऑफिस आहे, ॲक्च्युली हा गुडगावला आहे आणि हा आता हेडक्वार्टर आहे आमचा.
इतकी शांतता आहे ना इथे. आमच्या ऑफिसमध्ये तर नुसतं चावचाव असतं, इथे पूर्ण शांतता आहे. माझा आवाज घुमतोय म्हणून मी हळू बोलते, तर मला माहीत नाही तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय की नाही पोचतोय. बघा कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही आहे या फ्लोअरवर. मी सध्या इथे बसते. हा तर आमचा आजचा दिवस संपला आहे आणि आम्ही आता परत चाललो आहोत. आमची मीटिंगही झाली आणि आमच्यासोबत सिनियर्सही आहेत आणि मी इथे मागे एकटी बसली आहे लगेच सोबत. आजचा दिवस मस्त होता, लक्षात राहील असा होता. आणि ही ब्युटिफुल इव्हनिंग दिल्लीची जी मी खूप मिस करणार आहे. आमचा इकडचा आता प्रवास संपला आहे आणि आम्ही घरी चाललो आहोत. लवकरच एअरपोर्टवर भेटूया. बाय बाय. गेट 1A आहे आणि माझे सिनियर्स पण माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्यासोबत चालले आणि आता मी लवकरच प्लेनमध्ये बसणार आहे. माझी 8ची फ्लाईट आहे. आता आपण फ्लाईटमध्ये भेटूया. हा दिल्ली एअरपोर्ट आहे. अशा प्रकारे आता आम्ही सगळेजण वेगवेगळे होतो आहे. हे आमचे आता सर गेले आहेत, सिनियर आहेत ते आमचे. त्यांची वेगळी फ्लाईट आणि आमची वेगळी फ्लाईट आहे. तर गाईज आता या बसने आम्ही प्लेनपर्यंत जाणार आहोत. सकाळी आम्ही आलो होतो ते वेगळं होतं आणि आता हे वेगळं एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे. हे माझे मॅम्स येत आहेत आणि आम्ही आता या बसने पुढे जाणार आहोत. आता आम्ही प्लेनपर्यंत पोचलो आहे आणि इकडनं खाली उतरून आम्ही प्लेनमध्ये चढणार आहोत. आणि आज दिवसभर खूप ट्रॅव्हल झाला आहे, खूप काही बघितलं आहे, खूप छान एक्सपिरियन्स झाला आहे आजचा. आणि फायनली आता आम्ही घरी चाललो आहे. हे मी आता प्लेनमध्ये जाते आहे आणि हा प्लेन थोडा डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये असं चढून जावं लागतं. सकाळी वेगळा होता आणि आता हा वेगळा एक्सपिरियन्स करतो आहे आम्ही. तर अशा प्रकारे आता आमचा प्लेन निघाला आहे. बाय दिल्ली, सी यू सून, बाय बाय.
यहाँ पे तुम लोग निकल बैटरी गिर चुका है ना। तर गाईज असाच आमचा हा प्रवास इथे इथे संपला आहे. आम्ही आता इथे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो आहे दिल्लीवरून आणि आमचा प्रवास इथेच संपतो आहे. आम्ही इकडनं आपल्या घरी जाणार आहोत आणि भेटू पुढच्या प्रवासात. पुढे कधी कुठेतरी गेल्यानंतर किंवा काहीतरी नवीन आम्ही काही केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. बाय.